फक्त कमी क्षेत्रात जास्त उत्पन्न देणारे हे पीक आहे। 3 महिन्याचा कालावधीचं पीक आहे, त्यामुळे कमी दिवसातच याचं उत्पन्न जास्त भेटते। काही शेतकरी काय करतात, ज्यांना माहित नाही ते सुद्धा या क्षेत्रात येतात आणि त्याचं मार्केट डाऊन करतात। दर्शक हो नमस्कार, महासत्ताच्या कृषी संवाद या विशेष एपिसोड मध्ये मी सरदार जाधव आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। शेतीमध्ये काय काय प्रयोग करता येतात, शेती हा व्यवसाय म्हणून कसा करता येतो हे पाहण्यासाठी, हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयोगशील शेतकऱ्यांच्या, यशस्वी शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन तिथले त्यांनी जे केलेले प्रयोग आहेत ते आपल्यापर्यंत घेऊन येतोय। आज आम्ही आलेलो आहोत राधानगरी तालुक्यातल्या चंद्रे या गावी। चंद्रे या गावी 3 भावांनी फुलाची शेती केली आहे। आता आपल्याला दिसतच असेल फुटेजमध्ये की फुलाच्या शेतीमध्ये सध्या आम्ही आहोत आणि ही शेती त्यांनी गेल्या 9 वर्षांपासून यशस्वी प्रायोगिक तत्वावरती सुरू केली होती, परंतु यशस्वी केलेली आहे। आणि शरद पाटील, महेश पाटील आणि उदय पाटील या 3 भावांनी आणि त्याच्या पूर्ण कुटुंबातल्या सगळ्यांनी मिळून या शेतीचा एक वेगळा आदर्श समाजासमोर निर्माण केलेला आहे। त्याची माहिती देण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत महेश पाटील सर। तुमचं स्वागत आहे। नमस्कार। मी थोडक्यात जास्त काही आता इंट्रोडक्शन करणार नाही, कारण लोकांना महत्त्वाचं म्हणजे आमच्या शेतकरी बांधवांना परंपरागत शेती करताना फार त्रासदायक असते। शेती म्हणजे काहीच नसल्यानंतर, ऑप्शन नसल्यानंतर आलेलो आपण व्यवसाय असं सहसा पाहायची सवय लागली। परंतु जी तरुणाई, आता काही तरुणाई वेगळे प्रयोग बघून, दुग्ध व्यवसायाचे प्रयोग बघून या शेतीत वळते, तसंच आता फुलांची शेती किंवा अजून काही वेगवेगळ्या प्रकारच्या शेती आहेत। मागच्याच वेळी आम्ही एक आयुर्वेदिक वनस्पतींची लागवड करणाऱ्या शेतकऱ्याची मुलाखत घेतली होती। तर अशा शेतीकडे ते वळतायत आणि त्यासाठी आपल्यासारख्या तज्ज्ञ शेतकऱ्यांची मार्गदर्शन आम्ही आमच्या या चॅनलच्या माध्यमातून आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवतोय। आपलंही मार्गदर्शन आज थोडक्यात का असेना महत्त्वाचं आहे। तुम्ही हा प्रयोग जवळपास 9 वर्षांपूर्वी सुरू केलात, तुमच्या शेतामध्ये झेंडूची शेती केलीत, त्यानंतर आजपर्यंत गेली 9 वर्ष सातत्यानं तुम्ही हा प्रयोग करत, शेतीची करत आज हा यशस्वी प्रयोग लाभत तुमच्या आता बातमी झालेली आहे, सर्वांना माहीत झालंय की शेतीमध्ये झेंडूच्या शेतीमध्ये इतकं चांगलं उत्पन्न घेता येते। एकरी उत्पन्न काय आहे वगैरे पुढे आम्ही उत्तरोत्तर पॉडकास्टमध्ये आपल्याला ऐकायला मिळेलच, परंतु त्याच्या आधी तुम्ही याकडे कसे वळलात हे थोडक्यात। तर सर, आपल्याकडं पारंपरिक शेती करताना पूर्वी वेगवेगळं होतं, पण आज दूधगंगा नदी काळामाळी धरणाच्यामुळे हा पाण्याचा मुळे हा भाग समृद्ध झाला आणि इथं ऊस शेतीचं प्रमाण वाढलं। पण आज ऊस शेतीचं पूर्वी जे कमी क्षेत्रात उत्पन्न जास्त मिळत होतं, उत्पादन जास्त मिळत होतं, शेतकऱ्यांना ते परवडेल असं होतं। पण अलीकडं जे पारंपरिक शेतीपेक्षा नवीन ह्याच्यात उत्पादन वाढीसाठी काहीतरी प्रयोग केले पाहिजेत। पण आता उत्पादन वाढलं तरी बी बाजारभाव किंवा उसाला जे आपण जे खर्च करतो त्या मानाने त्याचा नफा राहत नाही। परंतु आपण ती शेती सोडू शकत नाही, कारण इथं असणारा त्या कच्च्या मालाला इथं बाजारपेठ आहे, म्हणजे कारखाना त्यात जातो। परंतु ह्याचाच ऊस शेतीला पर्याय म्हणून आपण वेगवेगळ्या मग भाजीपाला पिकांचं वगैरे प्रयोग केलं। परंतु आता ह्या भागात असणारं जे कोल्हापूर जिल्हा हा आहे, मग महालक्ष्मी असेल, ज्योतिबा असेल, आता आमच्या जवळच तीर्थक्षेत्र येत आहे की बाळूमामा, आणि आपल्या भागात बऱ्यापैकी लोकांना धार्मिकच्या ह्याच्यावर बऱ्यापैकी आपलं आहे। मग ह्याच्या पॅरेलल कुठला असतं फुलशेती, आणि हेच आमच्या काही नातेवाईकांनी थोडंसं सुरुवातीपासून करत होतं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात केली। आणि सुरुवात करत असताना की ह्या फुलशेतीतला दुसरा दुहेरी, एक तर कमी क्षेत्रात जास्त उत्पन्न देणारं हे पीक आहे। फक्त श्रम वाढतं, बाजारभावाचा बी थोडंसं कमी जास्त होईल, परंतु त्यानुसार त्याला चांगला दर मिळतो। आणि दुसरं म्हणजे ह्या झेंडू पीक निवडण्याचं आमचं मुख्य कारण म्हणजे ह्या भागात आमच्या ऊस पट्ट्यात ऊस सातत्याने ऊस झाली, मशागतीचा काही मिळाल्यामुळं हुमणी पिकासारखं आणि व्हायरस म्हणजे बुरशी सूत्रकृमींचं प्रमाण वाढलं, आणि जे चांगलं पीक आलेलं असताना सुद्धा आपण त्याचं नुकसानीला सामोरं जावं लागलं। आणि यालाच काहीतरी म्हणजे त्या जमिनीत वेगळं पण पाहिजे, म्हणून झेंडू पिकाची आम्ही निवड केली। ते झेंडू पिकातनं सूत्रकृमीला कंट्रोल करतं, म्हणजे त्याचा एकदा तरी शेतकऱ्यांनी हे पीक घ्यावंच की ते येतं, त्याला बुरशी थांबते किंवा इतर हे थांबतं एक। आणि दुसरं म्हणजे ज्यावेळी आम्ही ह्या पिकाकडं औषध फवारणी किंवा टॉनिक ह्यांचं जे करतो, किंवा भांगलन वगैरे किंवा कीटक, त्याच्यातनं आपलं तणनाशकांचं प्रमाण कमी येतंय, ह्याच्यात श्रम जास्त वाढतं। इनडायरेक्टली जमिनीचा पोत सुधारण्यासाठी हे कारणीभूत होतंय थोडंफार का असेना। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही इकडे वळलात कसं तर इकडे काही हुमणीचा प्रादुर्भाव जमिनीमध्ये वाढला होता आणि आजूबाजू मार्केट तुम्ही बघितलं। आता महत्त्वाचं मी हाच प्रश्न घेणार आहे,
की ज्यावेळी आपण कुठलं तरी पीक घेतो त्यावेळी नवीन पीक कुठलं तरी ज्यावेळी प्रायोगिक तत्वावरती घेतो त्यावेळी पहिल्यांदा आपल्याला मार्केट माहिती पाहिजे असते की हे बाबा कुठं जाईल आणि किती दरानं जाईल मला त्यातून किती प्रॉफिट राहील. तर या मार्केटसाठी तुम्ही काय केलं आणि हे सध्या तुम्ही कुठं घालताय? आता सध्या आमचे मार्केट आहे कोल्हापूरमध्ये शिंगोशी मार्केट. तिथं बऱ्यापैकी ते बरेच व्यापारी वगैरे येतात किंवा काही फुल विक्रेते तिथून आमच्या माल नेतात. ते सोडून आमचं काही आता आदमापूर असेल किंवा या भागातला आता फुल विक्रेत्यांचा स्टॉल जास्त झालात आणि त्यांना ताजा माल किंवा चांगल्या प्रतीचा माल पाहिजे असतो आणि त्यासाठी ते एकदा आम्ही जे आमच्या मालाला क्वालिटी असल्यामुळे त्याचं डिमांड पण इथं लोकल मार्केट पण तेवढंच जास्त आहे. सोडून आपलं लग्न समारंभ किंवा किरकोळ कार्यक्रमासाठी सुद्धा या भागात आता माहिती झाल्यामुळं लोकांच्याकडनं घरपोच आणि घरून येताना पण दुसरा एक मुद्दा कळाला की नुकताच झालेल्या गुढीपाडव्याला जवळपास एकाच दिवसभरामध्ये 25,000ची फुलं इथंच आसपास लोकल मार्केटला विकून त्यांनी 25,000ची फुलं विकलीत. तर एवढं मोठं मार्केट आपल्या आजूबाजूला उपलब्ध आहे. महत्वाचा अजून दुसरा प्रश्न शेतकऱ्यांना येतो की हे लावल्यानंतर किंवा ते कसं लावायचं याबद्दलचं मार्गदर्शन कुठं मिळतं? कारण शेवटी प्रयोग करताना सहसा का धजत नाहीत? कारण ज्यांना लॉस होईल किंवा कुठेतरी बाबा तोट्यात जाईल, आपली जमीन त्याला व्यवस्थित आहे का, आपलं वातावरण पाऊस अशा प्रकारचा आहे, पावसाळ्यात हे पीक कसं उत्पन्न देईल, आता उन्हाळा आहे तर उन्हाळ्यात पाण्याचं प्रमाण कसं लागेल, तर याच्याबद्दल कसं मॅनेजमेंट केलं तुम्ही? तर काय आता आपल्याला कोणत्या हंगामात म्हणजे कोणत्या महिन्यात पीक आपल्याला अवेलेबल पाहिजे म्हणजे त्यानुसार सण असतील किंवा त्यानुसार असणारा हवामानाचा सुद्धा काही विचार करून तर त्यानुसारच पिकाचा तो पीक लागवडीचा तो काळ ओळखायचा असतोय. मग त्यानुसारच त्याच्या आधी त्याची पूर्वतयारी करून त्या दरम्यानच त्याची लागवड करावी लागते. बरोबर. म्हणजे तुम्ही कुठला सणवार कुठला काय आहे त्याच्यानुसार त्याच्या आधी तो गणित दिवसाचं गणित त्याच्यावर मांडलं जात. आता ही एवढी फुलं फुलल्यात याच्यामध्ये प्रकार कुठले आहेत? आता हे कुठल्या प्रकारचं आहे? हा ह्याचा आहे गोल्ड म्हणजे लाल असतो. आता किती प्रकारचे, कारण आजूबाजूला साहेबांची शेती आता पिवळा आहे आणि आता नवीनच मार्केटमध्ये पांढरं फुलांचं सुद्धा झेंडूची पण आले, पण जास्त मार्क पिवळा आणि ह्याला असतो. मागाचा मुद्दा मला अजून एक भावलेला आहे की तुम्ही आंतरपीक म्हणून ऊसामध्ये ऊस तर तुम्ही टाळलेलं नाहीये. जवळपास तुमची 5 एकर जमीन जी आहे त्याच्यामध्ये ऊस टाळलेला नाहीये, बहुतांश ऊस आहे. तर त्याच्यात आंतरपीक म्हणून तुम्ही झेंडूच घेतला, तर त्याचा ऊसाला मार बसतो का फायदा होतो? नाही, ऊसाला जास्त फायदा झाला. त्याच्यामुळं जी आम्ही त्या झेंडू फुलाला जी खत असेल कीटकनाशक याची अडवणी ती त्या ह्यालाच ऊसाला लागूच होत आहे. त्याचं जे प्रमाण असतं ते ऊसाला सुद्धा त्याचं झालं. फवारणीमुळे टॉनिक असेल कीटकनाशक ही तर सुद्धा ते आणि ते मूळ तुम्हाला सांगितलं की ह्याच्यातनं जे यांच्या मुळातनं जे सूत्रकृमीचं कंट्रोल करण्याचं आहे ते महत्वाचं हे आहे की इथलं अति जमिनीची मशागत किंवा पोत नसल्यामुळे जे जमिनी खराब होत आहे त्याचं ह्याच्यामुळे कंट्रोल व्हायला लागला. बरोबर. तो हे आणि त्यामुळे त्या ऊसाला वाढ चांगली राहिली. म्हणजे हाही फायदा आहे. मला अजून एक गोष्ट दर्शकांना सांगायची आहे की मगाशी आम्ही जेव्हा यांच्या घरी होतो या शेतीमध्ये अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट, शेतकऱ्यांच्या लहान मुलांना असेल किंवा घरच्यांना शेतीमध्ये राबणं म्हणजे खरंच त्रासदायक वाटत असतं खूप वेळेला. तर या फुलांच्या शेतीमध्ये हौसन सगळी येतात घरातली, कारण एकतर इथलं वातावरण मस्त आहे. आता आम्ही जे उभा राहिलोय एखाद्या बागेमध्ये उभा राहिल्यासारखं वातावरण आहे, वास एक मस्त येतोय आणि फ्रेश वाटतं. आणि त्यामुळे हे काम करायसाठी न सांगता पळत पहिली घरातली महिला मंडळ जास्त करून आणि मुलं याच्यामध्ये पहिले येत असतात आणि हा एक उत्साह राहतोय काम करताना शेतीमध्ये. आणि दुसरं एक उत्पन्न चांगलं मिळते. उत्पन्नाबद्दल काही थोडक्यात सांगाल का? कारण काही गुंठ्याचा तुमचा एक अनुभव आहे पूर्ण, असे काही प्लॉट्स आहेत जे पूर्णपणे तुम्ही झेंडू पिकासाठी दिले, तर ज्याचा ऊसाचा आणि ह्याच्यात किती फरक पडला? नाही, आता ऊसाचं एकरी उत्पादन घटलंच आहे सर. म्हणजे सरासरी त्याच्यात लागणारं खत पाणी आणि त्याला कालावधी जास्त दिवस कालावधीसाठी त्याला मशागत म्हणजे त्याला पूर्ण वेळ द्यावा लागतो. म्हणजे 1 वर्ष असेल, 1.5 वर्ष, एकदा 1.5 वर्ष सुद्धा तोडणी होत नाही. आणि हा 3 महिन्याचा कालावधीचं पीक आहे, त्यामुळे कमी दिवसातच याचं उत्पन्न जास्त भेटते. अंदाज करू की 3 महिन्यामध्ये याची लागवडीचा खर्च किती, उत्पन्न किती, अंदाजे किती होऊ शकतो? तुमचं किती आलंय आतापर्यंत, हायेस्ट किती आलंय? आता आम्ही आपण आता 10 गुंठ क्षेत्र घेतलं तर याचं 70-80 हजारच्या वरती उत्पन्न आणि याला खर्च कमी आहे. म्हणजे सुरुवातीला लागवड खर्च आणि आळवणी खर्च, नंतरचं व्यवस्थापनच फक्त म्हणजे ऊसाला इतकं याला खत पाणी जास्त वापर फक्त आहे ते डोस म्हणजे खतांचं प्रमाण आहे ते कमी प्रमाणात पण सातत्याने द्यावं लागतं. बरोबर. म्हणजे अति डोस वगैरे असं जास्त ऊसास द्यावं लागत नाहीत. म्हणजे इनडायरेक्टली काय की याचं उत्पन्न भरपूर चांगलं मिळते.
फक्त एकच गोष्ट अजून एक शेतकरी बांधवांना प्रश्न पडत असेल की मग याची लागवड, त्याला काय काय कुठल्या प्रकारची खतं घालायला पाहिजेत किंवा त्याला बियाणं कुठलं निवडायला पाहिजे त्या मातीच्या नुसार किंवा मातीचं परीक्षण त्यासाठी करावं लागतंय काय. तर यासाठी आपलं मार्गदर्शन घ्यावं आपल्या इथल्या कुठल्या तरी प्रकारच्या शेतकऱ्यांचं, किंवा इथं जरी तुम्ही चंद्राला आलात तरी पाटील साहेब त्यांचे दोन्ही भाऊ इथं अवेलेबल असतात, त्यावेळी ते मार्गदर्शन पण करतील, कारण एवढ्या वर्षांचा अनुभव आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही मगाशी एक गोष्ट सांगितलीत की ही लागवड करताना किंवा ह्याचा पुढला काळ कसा असेल हे ओळखताना तुम्ही आजूबाजूचा अभ्यास करता किंवा वेगवेगळी जे करतायत शेती त्यांना भेटी देतात. तर याचं मार्गदर्शन कसं घेता तुम्ही, कारण याच्यात महत्वाचं तेच आहे. हा, आता पाण्याचं प्रमाण. आता काही वेळा इथं अचानक पण काही नागाळी असेल किंवा इतर येतं ते आम्ही ज्या इथल्या आमच्या लोकलच्या कीटकनाशक दुकानाकडनं आणतो त्यावेळी कंट्रोल होत नाही, पण तो असंच काहीतरी जे करणारे शेतकरी आहेत त्यांना विचारत. मग काही वेळा वेगवेगळ्या ह्याच्यात वेगवेगळे उत्पादनं ह्याच्यात कंट्रोलिंग करणारी असतात, मग त्यांना माहिती घेऊन ते कंट्रोल करावं लागतंय. एवढे दक्षता बी ह्याच्यात राहायला लागते की, आणि ह्याच्यात मार्गदर्शन सातत्याने दुसऱ्याचं घेतलं तरी पण त्याच्यात शेतीतला नवीन त्याच्यातल्या आपल्या समस्यांना सामोरं जाऊ शकतो आपण. हा, म्हणजे मार्गदर्शन तर महत्वाचं आहे. हो, हा, एकामेका शेतकऱ्याचं संभाषण होणं गरजेचं आहे. याच्यामध्ये लॉस कधी कधी होऊ शकतो कुठल्या वातावरणात, म्हणजे पावसामुळे होतो किंवा पाणी कमी आहे म्हणून होतो किंवा कुठला तरी कालावधी, म्हणजे जसा कोरोनाच्या काळात म्हणजे तो एक अपवाद होता, ते काय असं काही नाही. तसं असं कुठले अजून गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये लॉस होण्याचे चान्सेस आहेत? कसं असं कमी आहे, फारच कमी आहे? तसं नाही. इथं काही शेतकरी काय करतात, इथं नफा असं आपण झालं शेती की ज्यांना माहित नाही ते सुद्धा या क्षेत्रात येतात आणि त्याचं मार्केट डाऊन करतात. मग ते कमी किमतीत किंवा ज्यावेळी मार्केटला ज्यादा फुलं होतात त्यावेळी व्यापारीच आपोआपच दराचं पाडतोय, त्यावेळी शेतकऱ्याला कमी ह्याच्यात. पण आम्ही त्याचं कधीच मार्केटचं म्हणजे मार्केटचा अंदाज बांधतोय, पण काही वेळा लॉस झालं तर सातत्याने पीक हे सोडलं नाही की एक वर्ष दोन म्हणजे लॉस झालं किंवा काय झालं हाय तर बॅलन्स राहिलं, पण एक वर्ष असं येते की ते आमचं कव्हर होऊन जातं, मोठं यश मिळून देऊन जाते, बॅलन्स होऊन जातं सगळं. आणि या वर्षी सुद्धा तसंच झालं सर. गेल्या वर्षी बऱ्याच लोकांनी मार्केटमध्ये फुलं म्हणजे जास्त झाली, दर पडला होता, पण यावेळी असं आहे की आमचं ते फुलांची मागणी इतकी वाढली की आम्हाला तोडून देऊन ते लोकांना सप्लाय करताना सुद्धा एवढं, आणि दर सुद्धा यावेळी चांगला आहे. आता याच्यामध्ये आपल्या इकडे असे प्रयोग करणारे शेती म्हणजे झेंडूमध्ये शेतकरी भरपूर आहेत, करायला पाहिजे अजून लोकांनी, किंवा ह्याच्यात अजून काही प्रकार आहेत की जे अजून इकडे व्हायला पाहिजे किंवा तुम्हाला ते करायची इच्छा आहे, म्हणजे झेंडू सोबत इतर कुठली फुलांची? नाही, आता झेंडू सोबत इतर असले तर त्याच्यापेक्षा प्रक्रिया उद्योग असणार यायला पाहिजेत, पण तो निशिगंध वगैरे, पण तो त्या निशिगंधला प्रक्रिया उद्योग येत नाही. म्हणजे अत्तर वगैरे बनवणं असा सुद्धा प्रकार आला पाहिजे होता, म्हणजे इथं कारखाना उभा आहे, पण तो होत नाही. मग ते मार्केटमध्ये ज्यादा शेतकऱ्यांनी केलं की मार्केट कमी दरात जातं, त्याच्यापेक्षा त्याच्यावरच काहीतरी प्रक्रिया उद्योग पाहिजे होतं. ह्याची शेती वाढली तर प्रक्रिया उद्योग यायला पाहिजेत, तर त्याचे दर चांगले भेटतील. म्हणजे प्रक्रिया उद्योग जर हळूहळू इकडे उभा राहिलेत हा तर वेगळी शेती करतात, शेतीला अजून पुढला ह्याच्यातला मोठा जोम आहे. सगळ्यात महत्वाचा अजून प्रश्न की आता हा पट्टा सह्याद्रीचा इकडला घाट माथ्याचा प्रदेश आहे, पावसाळ्यात इथं पाऊस पण खूप असतो आणि इथलं वातावरण वेगळं आहे, पाणी उपलब्धता आहे, वरती काळामोडे डॅम आहे, त्यामुळे तुमच्या इथे तर पाणी खूप आहे. इकडचा ज्यावेळी दुष्काळी भागातला पट्टा असेल किंवा अजून वेगळ्या वातावरणातला पट्टा आहे, तर त्यांना ही शेती करण्यासाठी काही अडचणी येऊ शकतात का, किंवा त्याला पाणी खूपच लागतंय किंवा पाणी त्याला त्याच्या जमिनीच्या पोतनुसार त्याचं पाण्याचं म्हणजे आठवडा असेल 10 दिवस असेल ही पाण्याची पाळी किंवा ठिबकवर असेल तर ते पाण्याचं प्रमाण तसं लागणारच आहे. हवामान म्हटलं तर तसं त्या भागातल्यापेक्षा आमच्याकडं या म्हणजे या सह्याद्रीच्या पट्ट्यामुळे धुक्क किंवा हे प्रमाण जास्त आहे, रोगराई जास्त आहे, तरी पण ते आपण वेगवेगळ्या ह्याच्यातनं कंट्रोलिंग करतोय. हा, फक्त एक काय याचा जमिनीचं प्रत असती ती निचरा होणारी लागते, पाणी निचरा होणारी लागतं. मग आम्ही पावसाळ्यात नदीकाठच्या शेतीकडं हे करत नाही, तीच मुरमाड जमिनीत वरती म्हणजे जमिनीत पाणी जास्त राहिल्यामुळे फुलांचं उत्पादन येत नाही आणि लॉस होण्याचं शक्यता असते. त्याच्याऐवजी तेच तो क्षेत्र बदलतो आम्ही. आता पाणी सगळं फुललेलं आहे, आता हे कधी करताय, म्हणजे उद्या परवा? नाही, रोज त्याचा तोडा करावाच लागतो, आणि एखादा सण आला की 2 दिवस तो माल थांबवायचा, म्हणजे तोडा थांबवायचा, आणि त्याचं त्या दिवशी जादा प्रमाण काढायचं. म्हणजे इतर फुलांची झाडं असतात, गुलाब किंवा इतर, त्यांची फुलं जास्त दिवस ठेवू शकतात, तरी राहू शकतात, कारण झेंडू हा नाही हो, त्यामुळे त्याचं लवकरात लवकर तोडा करावा. नाहीतर मग त्यांचा जर नाही गेलं ते करपा किंवा कीड नागाळी वगैरे हे प्रमाण वाढतं जर यांचं नाही तोडलं.
नाही, याच्याबद्दल खूप सारे प्रश्न आहेत आपल्याला. तर म्हणजे शेतकऱ्यांच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न येत असतील, ज्यांना याबद्दल काही उत्सुकता आहे, ज्यांना हा प्रयोग आपल्या शेतीमध्ये करायचा आहे, किंवा याच्याबद्दल अजून दुसरी कुठली फुलांची झाडं आहेत किंवा वेगळी शेती आहे, याच्याबद्दल काही मार्गदर्शन हवं असेल तर वेगवेगळ्या शेतकऱ्यांना, प्रगतशील शेतकऱ्यांना तर भेटाच, परंतु या माहितीसाठी तुम्ही चंद्रे या गावी येऊ शकताय. पाटील साहेब अवेलेबल असतात. अजून एक शेवटचा प्रश्न जाता जाता, की काय संदेश द्याल शेतकरी बांधवांना? कारण आणि आपल्याकडे हा राबणूक, पाटील साहेब, माझा महत्वाचा हा प्रश्न कशासाठी आहे, कारण आपल्याकडे राबतात शेतकरी, खूप राबतात शेतीमध्ये, आणि सरते शेवटी निष्कर्ष किंवा एक मेसेज म्हणून काय सांगतात की काही नाही रे शेतीमध्ये, खूप त्रास होतो असं म्हणतात. परंतु काही तुमच्यासारखे शेतकरी बघितल्यानंतर असं वाटतं, कारण चेहऱ्यावरती सुद्धा तो आनंद आणि उत्साह तुमच्या कायम दिसतोय तो. तर या शेतकऱ्यांना मग हे प्रॉफिटेबल का आहे, कारण तुम्ही काहीतरी वेगळं केलं, तर असा एक संदेश काय असेल? नाही, विषय सर काय, शेतकरी हा प्रयोगशील आहे, तो शास्त्रज्ञच आहे. त्याला हवामान आणि बाजारपेठेनुसार वेगवेगळे प्रयोग करणं तरच तो शेतकरी टिकला. मग काही लोक ते पारंपरिकच शेती करतात किंवा एकच पिकाची निवड करून मग त्याच्यात तोटा सहन होतोय. किंवा जे आजूबाजूचे सगळे करतात तेच करत राहायचं. वेगळं करण्याचं धाडस करत नाही किंवा याला श्रम द्यावं लागते. सर आमच्या घरातलं आम्ही पुरुष मंडळी फक्त त्यांना सपोर्टिंग आहे, म्हणजे काही तांत्रिक बाबीसाठी मशागत असेल इतर यांना, परंतु ह्याचा जास्त व्यवस्थापनचा आहे ते महिला आमच्या सांभाळतात. म्हणजे त्यासाठी आमची मिसेस सारिका पाटील असेल, आमच्या भावांची मिसेस कल्पना पाटील, आणि आमचे दुसरे भाऊ आहेत त्यांची पूजा पाटील, असे या महिला मिळूनच जास्त याच्यात म्हणजे राबणूक उत्साह. त्यांची एक कोट पण मी वाचली होती की हीच फुलं वेगवेगळ्या देवांच्या मंदिरामध्ये पायाजवळ जाणार आहेत, त्यामुळे तो एक उत्साह, ती एक त्यामुळे तो एक उत्साह असतो. आणि जे फुलांच्यातला जे आनंद असतो तो सगळा तुमचं दुःख हे सगळं विसरून जातं, आणि जे शेतीतलं नैराश्य आहे ते सुद्धा यातून पूर्ण जातं. मला शेतकरी बांधवांसाठी थोडक्यात एक तुमच्याकडे काय वेगळं सांगू शकाल की बाबा अशा प्रयोगाकडे अजून वळण्यासाठी काय काय करायला पाहिजे? नाही, आता शेतीकडे नफा न बघता नुसता नफा तर मिळवलाच पाहिजे, कारण कमी क्षेत्र, आता क्षेत्र जसं आपली पिढी वाढणार तसं कमी येणार, पण तो कमी क्षेत्रात आपल्याला उत्पन्न वाढायसाठी प्रत्येकाने जरूर प्रयत्न करायला पाहिजे. आणि कितीही आपण टेक्नॉलॉजी झाली, कितीही झाली, पण तो शेती शिवाय आपलं हे सगळं चक्र आहे, जीवनचक्रच चालणार नाही. त्यामुळे शेतीकडे दुर्लक्षच करून चालणार नाही. मग दुग्ध व्यवसाय असेल, भाजीपाला असेल, ऊस शेती असेल, किंवा हे चक्र कधीच थांबणार नाही तुमचं. औद्योगिक जास्त होईल सर, थांबवू शकत नाही. नाही, हे खरं आहे मात्र. आणि बहुतांश आता तुम्ही बघत असाल की जी लोक बाहेर वेगवेगळ्या मेट्रो सिटीज मध्ये गेलीत, त्यांना सुद्धा आता ही शेती कुठेतरी साथ घालते, असा एक साथ घालते म्हणण्यापेक्षा त्यांनाच त्या आवड निर्माण व्हायला लागली. त्यांना कुठेतरी ती शांतता हवी आहे, त्यांना कुठेतरी ते आरोग्यपूर्ण जीवन. हा कोरोनाच्या काळात सगळ्यांनाच दाखवून दिलं की त्यांना शेतीकडेच यावं लागलं, गावीच यावं लागलं. या निसर्गाच्या सानिध्यातच आपल्याला इम्युनिटी वाढली, सगळं वाढलं सर. म्हणजे आरोग्य सुद्धा बॅलन्स राहतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं होतं एक, आता जसं फुलांचं तुम्ही सांगितलं की फुलांच्या शेतीमध्ये खूप चांगला उत्साह राहतो. मी पुन्हा एकदा तुमचे यासाठी आभार मानेन की तुम्ही वेळात वेळ काढून, आता घरातले तुमची कामं आणि इतर गोष्टीकडे तुमचं शेड्यूल आहे, महिला मंडळी जो त्यांनी आवर्जून उल्लेख केला तीच सगळी जास्त करून या कामामध्ये असतात, परंतु संध्याकाळचं शेतकऱ्यांचं आता दुधाच्या आणि इतर गोष्टींची कामं असतात, त्यामुळे सगळे बिझी आहेत. परंतु आम्हाला हे कसंही करून, पावसाचं वातावरण झालं होतं तरीही कसंही करून आम्हाला शेती बघायची होती. आजचा हा मार्गदर्शनाचा छोटा का असेना एपिसोड आपल्यापर्यंत पोहोचवायचा होता. पुन्हा एकदा मी आभार मानतो, आणि असेच काही वेगळे प्रयोग आपले असतील त्यावेळी आम्ही हे दर्शकांच्या पर्यंत पोहोचवू. धन्यवाद. तुमच्या या महासत्ताने जे हे शेतीसाठी जे उपक्रम घेतला, खरोखर एक चांगला उपक्रम आहे. असाच लोकांना शेतीचा प्रयोग यशस्वी लोकांना जावं, आणि लोकांनी सुद्धा वेगवेगळं मार्गदर्शन करून आपल्या शेतीत उन्नती साधावी. आणि तुमच्या या चॅनेलला बी आमच्या शुभेच्छा राहतील. आणि उद्देश तोच आहे सर की शेतकऱ्यांच्या पर्यंत ना, शेतकऱ्यांना खूप राबायची सवय आहे, परंतु अशा काही गोष्टी प्रायोगिक ज्या करतायत आपल्या आजूबाजूला, त्या आदर्श समोर नेऊन ठेवले ना तर ते लगेच करायला धरतात. त्यांना आतून कुठली तरी एनर्जी येते की नाही बाबा इथं केलेलं आहे, मला जाऊन बघायचं, मला ते करायचंय. त्यामुळे ही प्रसार होईल यासाठी करतोय. धन्यवाद सर. थँक्यू. अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा.